हां, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं आजच्या टॉपिकचं नाव आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीत म्हणतो वीज मापके. विद्युत राशी मोजण्यासाठी उपयोगात येणारे मीटर्स म्हणजे त्याला आपण म्हणतो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. प्राथमिकरित्या वीज मापकाचे मूलभूत एकके व दुय्यम एकके असे दोन प्रकार पडतात. आजच्या लेसनमध्ये आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंटविषयी आपण माहिती घेणार आहोत. सेकंडरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे इंडिकेटिंग मापके, सेकंड इंटिग्रेटिंग मापके आणि थर्ड आहे रेकॉर्डिंग मापके. असे दुय्यम मापकाचे असे 3 प्रकार पडतात. तर इंडिकेटिंग मापके म्हणजे काय, तर जे मीटर सर्किटमध्ये जोडल्यास जोपर्यंत त्याला दिलेला विद्युत पुरवठा चालू असतो तोपर्यंत तो विजेची किंमत दाखवत असतो किंवा किंमत दाखवतो, त्या मीटरला आपण इंडिकेटिंग मापके असे म्हणतात. अशा मीटरमध्ये एक काटा असतो, त्या काट्याची हालचाल होऊन मीटरच्या स्केलवर विजेची किंमत समजते. विद्युत पुरवठा बंद झाल्यास मीटरचा काटा पूर्ववत शून्यावर येतो. काट्याच्या हालचालीमुळे विजेची किंमत समजते, म्हणून या मीटरला डिफ्लेक्टिंग टाईप इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. उदाहरणार्थ व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर इत्यादी. दुसरा प्रकार आहे इंटिग्रेटिंग मापके. जे मीटर्स विजेची ठराविक काळातील एकूण किंमत दाखवतात त्या मीटरला इंटिग्रेटिंग मापके असे म्हणतात. असे मीटर्स विद्युत पुरवठ्यावर जोडल्यापासून विजेची किमतीची नोंद करून शेवटी एकूण किंमत दाखवतात. उदाहरणार्थ मग ॲम्पियर आवर मीटर, वॅट आवर मीटर, त्यालाच आपण एनर्जी मीटर असे देखील म्हणतो. इंटिग्रेटिंग मापकामध्ये आपण बघितलं असेल की आपल्या घरामध्ये जो काही एनर्जी मीटर आहे तो मीटर आपल्याला पूर्ण महिनाभराची रिडिंग एकत्र करून आपल्याला शेवटी आपण त्याची टोटल युनिट्स घेत असतो. म्हणजेच काय, तर महिनाभरामध्ये आपण किती वीज कन्झ्युम केली त्या युनिटची टोटल बेरीज आपल्याला शेवटी मिळते. याचाच अर्थ काय, सर्व दिवसभरातले प्रत्येक दिवसाची ती जी काही युनिटची संख्या आहे तो एकत्रित करत असतो, म्हणून त्याला आपण म्हणतो इंटिग्रेटिंग मापके किंवा एकत्रित जी काय असेल रिडिंग ती आपल्याला शेवटी मिळत असते. तिसरा प्रकार आहे रेकॉर्डिंग मापके. जे मीटर्स विजेची प्रत्येक क्षणाची किंमत नोंद करून ठेवतात त्यास रेकॉर्डिंग मापके असे म्हणतात. या मापकामध्ये एक पेपर एका फिरत्या भागावर गुंडाळून ठेवलेला असतो. त्या पेपरवर चिटकून खून करून शकेल असा एक पेन किंवा पेन्सिल बसवलेले असते. अलग पेपर पुढे सरकत असतो, पेन मात्र विजेच्या किमतीनुसार पेपरवर सरकत असतो आणि प्रत्येक क्षणाची विजेची किंमत त्या आलेख पेपरवर नोंद करीत असतो. त्यामुळे महिन्यातील दिवसातील प्रत्येक क्षणाची विजेची किमतीची नोंद होत असते. मग अशा मीटरचा उपयोग प्रामुख्याने जनरेटिंग स्टेशनमध्ये, पॉवर स्टेशनमध्ये विशेष करून केला जातो. अशा प्रकारे हे दुय्यम मापकाचे 3 प्रकार पडतात. पुन्हा एकदा मी सांगतो की इंडिकेटिंग मापके, इंटिग्रेटिंग मापके आणि रेकॉर्डिंग मापके अशा 3 प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स आपण इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये वापरत असतो. विशेष करून आपण जी प्रॅक्टिकलसाठी जे मीटर्स वापरतो ते सर्व इंडिकेटिंग मापके असतात. व्होल्टमीटर असेल, ॲमीटर असेल, वॅटमीटर असेल, हे सर्व मीटर्स आपल्याला ज्या इंडिकेटिंग मापकामध्ये एक पॉईंटर असतो, म्हणजे काटा असतो, स्केल असते, त्याच्या साईन आपण करेक्शन करून आपण ते प्रॅक्टिकल्स करत असतो. जी काय मीटर्स आपण हाताळतो ती सर्व मीटर्स ही इंडिकेटिंग प्रकारामध्ये येतात. सेकंड प्रकार आहे एनर्जी मीटर, म्हणजे तो इंटिग्रेटिंगमध्ये प्रकारामध्ये मोडतो. एनर्जी मीटर हा इंटिग्रेटिंग मापकेमध्ये येईल. रेकॉर्डिंग मापके आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे आपल्याला सध्या तो तुम्हाला मी दाखवू शकत नाही, परंतु विशेष करून याचा उपयोग जनरेटिंग स्टेशनमध्ये किंवा पॉवर स्टेशनमध्ये केला जातो. आता याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे की इंडिकेटिंग मापकामध्ये आवश्यक असणारे कोणत्या प्रेरणा आहेत. इंडिकेटिंग मापकामध्ये जे काही इंडिकेटिंग व्होल्टमीटर असेल, ॲमीटर असेल, वॅटमीटर असेल, हा मीटर कार्य करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणकोणत्या प्रेरणा आवश्यक आहेत, ह्या गोष्टीकडे आपण आता बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्रथमतः 1 नंबरला डिफ्लेक्टिंग प्रेरणा, की ज्याच्या साहाय्याने काट्याची मुवमेंट होते, ती मुवमेंट कशा प्रकारे होते हे बघणार आहोत. सेकंड नियंत्रक प्रेरणा म्हणजे कंट्रोलिंग टॉर्क. तिसरा प्रकार आहे डॅम्पिंग प्रेरणा. अशा प्रकारच्या 3 प्रेरणा प्रत्येक इंडिकेटिंग मापकामध्ये कार्य करत असतात. तर डिफ्लेक्टिंग प्रेरणा म्हणजे काय, तर एखाद्या मीटरला विद्युत सप्लाय दिल्यानंतर त्या काट्याची हालचाल कशा प्रकारे होते हे आपण या डिफ्लेक्टिंग प्रेरणेमध्ये आपल्याला समजणार आहे. तर इंडिकेटिंग मापकामध्ये काटा शून्यापासून पुढे जाण्यासाठी ज्या प्रेरणेची आवश्यकता असते त्या प्रेरणेला आपण डिफ्लेक्टिंग प्रेरणा असे म्हणतात. या प्रेरणेमुळेच मीटरमधील फिरती यंत्रणा फिरू लागते. विद्युत प्रवाहाच्या परिणामापैकी एखाद्या परिणामाचा उपयोग करून मीटरमध्ये नियंत्रक प्रेरणेची गरज असते. डॅम्पिंग प्रेरणा म्हणजे काय, तर काट्याने त्याच्या एखाद्या किमतीवर तो प्रॉपर स्थिर व्हावा यासाठी डॅम्पिंग प्रेरणेची गरज असते. डॅम्पिंग प्रेरणा जर नसेल तर काटा एका जागेवर स्थिर न राहता तो पुढे मागे हालत राहून आपल्याला प्रॉपर किंमत मिळणार नाही, म्हणून डॅम्पिंग प्रेरणा ही मीटरमध्ये आवश्यक आहे. तर अशा प्रकारे नियंत्रक प्रेरणा निर्माण करण्याच्या पद्धती. मीटरमध्ये नियंत्रक प्रेरणा 2 प्रकारे निर्माण केली जाते. एक आहे स्प्रिंग नियंत्रण पद्धत आणि 2 नंबरची ग्रॅव्हिटी नियंत्रण पद्धत. तर स्प्रिंग नियंत्रण पद्धत म्हणजे काय, या पद्धतीत मीटरच्या फिरत्या यंत्रणेसाठी एक स्पिंडल ज्वेल बेरिंगच्या साहाय्याने पिव्होटमध्ये बसवलेला असतो. त्या स्पिंडलवर काटा बसून नियंत्रक प्रेरणेसाठी फॉस्फर ब्रांचच्या केसासारख्या बारीक तारेपासून बनवलेल्या 2 स्प्रिंग असतात. दोन्ही स्प्रिंग एकमेकाच्या उलट दिशेने गुंडाळलेल्या असतात. त्यामुळे काट्यास डिफ्लेक्टिंग प्रेरणा मिळाल्यास काटा पुढे जाऊ लागतो. त्यावेळी एक स्प्रिंग उघडलेली जाते व दुसरी गुंडाळली जाते. स्प्रिंग उघडत असताना सहजासहजी न उघडता काट्याला पुढे जाण्यास विरोध करतात.
काट्याला विरोध करीत करीत उघडत जाते आणि काट्याच्या हालचालीवर नियंत्रण साधले जाते. अशा प्रकारे काट्याच्या डिफ्लेक्शनवर नियंत्रण होऊन काट्यास मिळालेली डिफ्लेक्टिंग प्रेरणा स्प्रिंगमुळे निर्माण होणारी नियंत्रक प्रेरणा जेव्हा बरोबर होते तेव्हा काटा स्थिर होतो. यावेळी गुंडाळलेल्या स्प्रिंगमुळे घड्याळाच्या काट्याप्रमाणे स्थितीजन्य ऊर्जा निर्माण होते. स्थितीजन्य ऊर्जेचे गतिजन्य ऊर्जेमध्ये रूपांतर होऊन स्प्रिंग उघडली जाते आणि काट्याला मागे पुढे ढकलले जाते. म्हणून डिफ्लेक्टिंग प्रेरणा शून्य झाल्यास काटा परत शून्यावर येतो. स्प्रिंग नियंत्रण पद्धतीत वापरलेल्या स्प्रिंगमध्ये खाली गुणधर्म असणे आवश्यक आहे. मग त्या स्प्रिंगमध्ये कोणते गुणधर्म असणे आवश्यक आहे? तर 1 नंबर स्प्रिंगचा धातू हा अचुंबकी असला पाहिजे. 2 नंबर त्याचा विशिष्ट विरोध कमीत कमी असला पाहिजे. पण काही मीटर्समध्ये स्प्रिंगमार्फत सप्लाय दिलेला असतो त्यामुळे त्यात कमीत कमी व्होल्टेज ड्रॉप होणे आवश्यक असते. 3 नंबर टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स कमी असला पाहिजे. 4 नंबर बऱ्याच वेळा उलटसुलट गुंडाळण्याची क्रिया होऊन स्प्रिंग ढिली पडू नये. वरील गुणधर्म फॉस्फर ब्रॉन्झ या धातूमध्ये चांगल्या प्रकारे असतात म्हणून नेहमी नियंत्रक स्प्रिंगसाठी फॉस्फर ब्रॉन्झ हा धातूचा वापर केला जातो. अशा तऱ्हेने स्प्रिंग नियंत्रण प्रेरणेमध्ये ह्या 2 पद्धती वापरल्या जातात. त्याच्यामधली पहिला प्रकार आपण बघितलेला स्प्रिंग नियंत्रण पद्धत आणि दुसरा प्रकार आहे ग्रॅव्हिटी नियंत्रण पद्धत. ग्रॅव्हिटी नियंत्रण पद्धतीमध्ये या पद्धतीत काट्याच्या मागील टोकास लहान लहान वजने लावलेली असतात. एक वजन काट्याचा तोल सांभाळण्यासाठी बॅलन्स वेट म्हणून लावलेला असतो आणि दुसरे वजन नियंत्रक वजन म्हणून लावलेले असते. नियंत्रक वजन गुरुत्व मध्यावर निश्चित करून बसवलेले असते. जेव्हा काट्यास डिफ्लेक्टिंग प्रेरणा मिळेल तेव्हा काटा हा पुढे सरकू लागेल. यामुळे नियंत्रक वजन म्हणजेच कंट्रोल वेट हे काट्याच्या डिफ्लेक्शनच्या विरुद्ध दिशेने मागे पुढे सरकू लागते. परंतु गुरुत्वाकर्षणामुळे कंट्रोलिंग वेट त्याच्या मूळ जागी राहण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे काट्याच्या डिफ्लेक्शनला विरोध होऊन नियंत्रक प्रेरणा साधली जाते आणि काटा त्याच्या अचूक किमतीवर स्थिर होतो. जेव्हा काट्याला मिळणारी डिफ्लेक्टिंग प्रेरणा बंद होते तेव्हा गुरुत्वमध्यापासून सरकलेले वजन गुरुत्वाकर्षणामुळे मूळ जागी येते. त्यामुळे काटा पूर्व शून्यावर येतो. असे नियंत्रण जे मीटर्समध्ये केलेले असते ते मीटर्स नेहमी उभे ठेवावे लागतात. जर मीटर्सकडून अचूक नोंद मिळू शकते तरच त्या मीटरमध्ये अचूक किंमत मिळू शकते. तसेच अशा नियंत्रणाच्या मीटर्सची स्केल सुरुवातीस जवळजवळ मध्यभागी समान शेवटी जवळजवळ अशी केलेली असते. अशा स्केलला असमान स्केल असे म्हणतात. ग्रॅव्हिटी नियंत्रणाचे फायदे. ही पद्धत स्प्रिंग नियंत्रणापेक्षा सोपी व मजबूत असते. 2 नंबर किमतीने स्वस्त असते. 3 तापमान वाढल्यास त्याचा परिणाम नियंत्रणावर होत नाही. तसेच स्प्रिंग नियंत्रणामध्ये तापमान वाढल्यास स्प्रिंगची डिले पडणे किंवा आयुष्य कमी होणे इत्यादी दोष समोर येतात. 4 नंबर ग्रॅव्हिटी नियंत्रण हे स्प्रिंग नियंत्रणापेक्षा जास्त दिवस टिकून असते. ओके, तोटे काय? तर तोटे बघू. तोटे 1 नंबर ग्रॅव्हिटी नियंत्रणाचे मीटर्स नेहमी उभे ठेवावे लागतात. 2 नंबर फिरती यंत्रणा जड असते. 3 नंबर मग स्केल असमान असते त्यामुळे रीडिंग घेण्यासाठी कठीण जाते. अशा तऱ्हेने नियंत्रणाच्या ह्या 2 पद्धती आहेत, एक स्प्रिंग नियंत्रण पद्धत आणि ग्रॅव्हिटी नियंत्रण पद्धत. तर ही सर्व गोष्टी आपल्याला ह्या इंटिग्रेटिंग मापकामध्ये करणे आवश्यक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढेच बघणार आहोत. त्याच्या पुढचा टॉपिक असणार आहे डॅम्पिंग प्रेरणा निर्माण करण्याच्या पद्धती. तर आजचा व्हिडिओ थोडक्यात आपल्या लक्षात आलंच असेल की मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे एकूण 3 प्रकार पडतात: इंटिग्रेटिंग आणि रेकॉर्डिंग. आणि मग त्या इंटिग्रेटिंग मापकामध्ये असणाऱ्या आवश्यक असणाऱ्या प्रेरणा 3 आहेत: डिफ्लेक्टिंग प्रेरणा, नियंत्रक प्रेरणा आणि डॅम्पिंग प्रेरणा. त्याचा पुढचा टॉपिक होता आपला की नियंत्रक प्रेरणा जे आहे त्याच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या 2 प्रेरणा: स्प्रिंग नियंत्रण पद्धत आणि ग्रॅव्हिटी नियंत्रण पद्धत. तर याचा पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सध्या थांबूया. धन्यवाद. पुढचं काय झालं?